आज मुलांसाठी बनवला लाह्यांचा चिवडा आणि खूप छान असा लाह्यांचा चिवडा तयार झाला। तर एक पॅकेट लाह्या घेतल्या, त्या चाळणीवरती चाळून घेतल्या आणि कढईमध्ये कोरड्या अशा छान खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्या। त्याच कढईमध्ये तेल घेतलं आणि शेंगदाणे आणि डाळवं छान असं परतून घेतलं। त्यामध्ये फोडणी घातली जिरा आणि मोहरी, कढीपत्ता, मिरची, हळद, मीठ हे सर्व मिश्रण आणि ठेचलेलं लसूण असं सर्व मिश्रण घालून छान असं परतवून घेतला। कढीपत्ता आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, खूप छान अशी चव त्याला येते। नंतर भाजून घेतलेल्या सर्व लाह्या यामध्ये मिक्स केल्या आणि छान असा हलवून घेतला। आता कढईमध्ये हलवता येत नव्हतं म्हणून मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलं आणि छान असं हलवून घेतला। सर्व हळदीचा रंग हा पूर्ण लाह्यांना लागेपर्यंत एकसारख्या हलवून घेतल्या आणि यामध्ये मी घालून घेतलेला आहे सातारा भागामध्ये आमच्याकडे रिटकवली गाव आहे, तिकडे हा मिळणारा महालक्ष्मीचा स्पेशल शेव चिवडा। तुमच्याकडे घरात जो चिवडा असेल किंवा शेव असेल, फरसाण असेल तो तुम्ही मिक्स करू शकता। अशी मी शेव याच्यामध्ये मिक्स केली आणि हा तयार झालेला आहे आपला छान असा खमंग क्रिस्पी असा लाह्यांचा चिवडा। तुम्हीही नक्की बनवून पहा। आवडला तर मला कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा। आवडला तर लाईक नक्की करा। धन्यवाद।